राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुरणौमे साकरे नाम विश्रुतम्, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुरवन्दे भवबन्धैर्मुक्तै, ज्ञानप्रतापविलसतवचन अमृतं च अद्वैतभाव पठता हितबुद्धिरस्य, ज्ञानेश्वरस्त भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुरनमोस्तुत्यं। देशे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नची साच आपजे, मगची उनिया पाहिजे तव काही नाही, जाऊ द्या। देशी जाण माया तू भ्रमतो हा शिवाया, श्री श्री शस्त्र हानितलिया छाया देशी अंगीन रूपे, का पूर्ण कुंभ उलंडला ते तत्बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भानु नाही नासला तया सवे ना तरी, मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया पेसे स्वरूपची, देशे शरीराच्या लोपी सर्वता नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा। अध्याय दुसरा श्लोक 21वा, त्याच्यावर भगवंत अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेचं गीत गात असताना सांगतात,
समोर अर्जुन आहे, पाठीमागं भगवंत आहे. रथावर युद्धाच्या प्रसंगामध्ये भगवंत अर्जुनाला गीता सांगत असताना, हे अर्जुना तू लक्षात घे या गोष्टी. अरे तसं स्वप्नामध्ये ते स्वप्न खरंच वाटत असतं. नाही, स्वप्न वाटत नसतं, ती स्वप्न जागृती वाटत असते. स्वप्न जाग झाल्यावर ते स्वप्न वाटत असतं. व्यावहारिक सत्तेत आल्यानंतर ते प्रातिभाषिक वाटत असतं. दिसलं पण खरं नाही. जे दिसलं ते काय नाही, खरं नाही. तिथलं फक्त पाहणारा खरा आहे, पाहण्यात येणारा सगळं खोटं आहे. पाहणारा खरा आहे, ज्यांनी स्वप्न पाहिलं तो खरा आहे. आणि तो स्वप्न ज्यांनी पाहिलं तोच म्हणतो ते स्वप्न मला पडलं होतं, पण आता ते खरं नाही. आत्ता ह्या जागृतीत, काऊन की स्वप्न पाहणारा जो आहे तो एक आहे, पण अवस्था भिन्न आहे. अवस्था स्वप्न जे असतं ते अविद्यावृत्ती घेऊन पाहिल्या जात असतं, आणि ही जी जागृती आहे इंद्रिय वृत्ती घेऊन पाहिल्या जात असते. इथली जागृती ही इंद्रिय वृत्ती आहे. इंद्रिय आणि प्रत्यक्ष होतं. आपल्याला प्रत्यक्षाच्या विषयी काय काय, एक इंद्रिय प्रत्यक्ष असतं, एक सहज प्रत्यक्ष असतं, आणि एक स्वयंप्रत्यक्ष असतं. काय काय असतं, एक इंद्रिय प्रत्यक्ष, हे जे दिसायला आपल्याला ते इंद्रिय प्रत्यक्षाने, डोळ्याने रूप कळायला, कानाने शब्द कळायला, नाकाने गंध कळायला, जिभेनं रस कळायला, त्वचेनं स्पर्श कळायला. हे कळायला कशाच्या माध्यमातून, इंद्रियाच्या माध्यमातून. म्हणून याला इंद्रिय प्रत्यक्ष म्हणावं. आणि सहज प्रत्यक्ष असतं सुख दुःख. इथं इंद्रियाची गरज नाही. तुम्हाला सुख झालं ते सहज, दुःख झालं ते सहज. ते काय घेऊन झालं तर मन घेऊन झालं, अंतकरण घेऊन झालं, त्याला सहज प्रत्यक्ष म्हणावं. याला इंद्रिय प्रत्यक्ष म्हणावं. आणि स्वयंप्रत्यक्ष जरी स्वतः सिद्ध ते आहे म्हणण्याकरता कशाचीच गरज नाही. स्वयंप्रत्यक्ष स्वतःच प्रत्यक्ष स्वरूप असणारा तो. जसं सूर्य पाहण्याकरता कशाचाच प्रकाशाची गरज नाही. सूर्य पाहायला कशाचा प्रकाश लागतो, हां, त्याच्याच प्रकाशाने, सूर्याच्याच प्रकाशाने काय पाहावं, सूर्य पाहावं. किंवा महाराज म्हणतात की रूप पाहायचं असेल तर डोळा लागतो, पण डोळा पाहायला काय लागतं, हां, डोळा डोळ्याची देखावा. डोळा कशाने पाहावा, आरशात पहा. ए डोळा आरशात पहा का डोळ्यानीच आरसा पहा. व्यवहार कसा आहे, आपण म्हणतो का आरशात माझा काय पाहिला, डोळा. तसं आहे का ते, नाही. डोळ्यांनीच आरसा पाहिला, आरशाने डोळा पाहिला नाही. मग जर आरशाने डोळा दिसला असता तर आंधळ्या पुढं आरसा मांडा. कोणा पुढं, मग त्याला दिसला का डोळा, आरसा दिसला का डोळा दिसला, आरसा नाही दिसला, डोळा नाही दिसला. काऊन की डोळा ज्याला आहे त्याला आरसा. आंधळ्याला काय आरसा दाखवून फायदा आहे. आंधळ्याशी जर नाव घ्यायचे आंधळे, कारण काय अशी दृष्टी नाही त्याला. तो तर आंधळा आहे, पण त्याला सगळे जगच आंधळ वाटतं, सगळे मायासारखेच आहेत. म्हणून इथं महाराज म्हणतात स्वप्न जे आहे ते अविद्यावृत्तीचं आहे. म्हणून इथं इंद्रिय प्रत्यक्ष, सहज प्रत्यक्ष सुख दुःख ज्याचे त्याला होत असते. काही काही माणसं सांगत असते दुःख, पण काही काही माणसं सांगतच नसते. नाही सांगितलं म्हणजे त्याचे त्याला दुःख कळालं नाही का. ते कसं कळालं, सहज कळालं. कारण किती अंतकरणाचे धर्म आहेत. सुखदुःख शोकमोह अंतकरण, अंतकरणाचे शोकमोह अंतकरणाचे धर्म आहेत. म्हणून ते सहज प्रत्यक्ष. डोळे झाकले तरी सुख कळतं, डोळे झाकले तरी बी दुःख कळतं. ते अंतकरणात कळतं. कुठं उमटतं ते
आणि ज्याची त्याला कळतं. तुमचं सुख दुसऱ्याला नाही आणि तुमचं दुःख बी दुसऱ्याला नाही. तिथं तुम्हाला काय काय माणसं म्हणतात ना, मग दुःख काय करणार आहे तुला, माझं दुःख काय करणार आहे तुला, असं म्हणतात बी. माझं दुःख म्हणजे कशातलं, ते मनातलं. माझं म्हणणारा त्या माझ्या म्हणण्याहून कसा ठरला तिथं वेगळा ठरला. माझं दुःख कशात उमटायलं, त्याला मनात. मग मनातलं दुःख व्यक्त केलं तर कळत असतं. जर व्यक्तच नाही केलं तर, नाही सांगितलं तर काय कळत, नाही सांगितलं तर कळत नसतं दुसऱ्याला. व्यक्त केलं तर कळत असतं. आणि जे झालेलं सुखदुःख तुमच्या मनात, ते बाहेरच्याला निवृत्त करता येत नाही, त्यालाच निवृत्त करावं लागतं. तुम्हाला जे झालेलं दुःख आहे ते तुम्हालाच काय करावं लागेल, मिटवावं लागेल का दुसऱ्याला मिटवता येते. हां, ज्याची त्यालाच आपलीच आपण करा सोडवण. आणि म्हणून जसं तुम्हाला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये काही घटना घडली तर जागृतीत आल्यावर त्याचं काय दुःख उमटतं का अंतःकरणात, त्याचे का भाव उमटत आहेत का अंतःकरणात. काऊन की असं लक्षात येतं आपल्या की हे स्वप्न होतं आणि ते खरं नाही. झोपेत मला काय पडलेलं होतं, स्वप्न पडलेलं होतं. स्वप्नात जे काय माझ्यासमोर घटना घडल्या त्या सगळ्या खोट्या आहेत असं कुठं कळालं तुम्हाला, जागं झाल्यावर कळालं. कुठं कळालं ते, ह्या जागृतीत कळालं की ते स्वप्न आहे. अरे हे बी जी जागृती ज्याला तुम्ही म्हणाले हे बी स्वप्नच आहे. तुम्हाला स्वप्न वाटणं का स्वप्न नाही, हे स्वप्नचे ते जसं अल्प पडलं हे जरा दीर्घ आहे. याला जास्त वेळ द्याला तुम्ही, त्याला अल्प वेळात इतकं घडलं. अरे हे बी काय स्वप्नच आहे. पण स्वप्न वाटणं व्यवहार खरा वाटायला. कासया सत्य मानिला संसारण काहे केली चार, चार 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 माझं माझं म्हणायला तर बेजार व्हालं. स्वप्न असून आरबाळ अविद्येच्या निद्रा, ती जशी प्रारब्धेच्या झोपेत पडलेलं स्वप्न आहे आणि हे अविद्येच्या निद्रेत पडलेलं स्वप्न आहे. ही जरा दीर्घ अनादिकालापासून झोपे आणि ती जरा अल्प झोपे. जरा ध्यान देऊ नाही का, हे प्रारब्धानी लागलेली झोप आणि त्याच्यात पडलेलं स्वप्न ते संपलं. ती झोप बी प्रारब्धानी लागली आणि ते स्वप्न बी झोपीमुळं पडलं. आणि ते स्वप्न नाही म्हणण्याकरता तुम्हाला इथं काही गुरु बी नाही लागला. बिगर गुरुचं तुम्ही ठरले ते खोटं आहे म्हणून. इथं काही गुरु लागला का स्वप्न खोटं ठरविण्याकरता, काही मंत्र म्हणावं लागले का, जप बांधावं लागला का, गुरु गेले आणि ते खोटे असं मग कळालं तुम्हाला, ऐकलं तुम्ही गुरुच्या समोर ते स्वप्न खोटे असं तो समज असा निश्चय कर, असं काही करावं लागलं तुम्हाला का, ज्ञानेश्वरी वाचावं लागली त्याच्यासाठी ते स्वप्न खोटे का, शास्त्र ऐकावं लागलं एखाद्याचं, नाही सहजच तुमचा निश्चय की ते देखतीत ती स्वप्न लटके परी जागृती होय ठाऊके. सहजच काही न करता तुमचा निश्चय झाला. ते पाहिलं होतं पण खरं नाही, ते दिसलं पण काय नाही खरं नाही. त्याच्यासाठी काही तुम्हाला काही परमार्थ करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. सहजच तुम्हाला कळालं ते. पण हे स्वप्न आहे असं कुठं कळायला आपल्याला, हे बी काय कारण किती अज्ञानाची झोप आहे, ती अनादिकालाची आहे. ती झोप आत्ताची एक अज्ञानाची आणि ती झोप, त्या झोपेतून फक्त संत उठीतात, तुम्हाला बाकी कोणीच उठिणार नाही. अकाउंट की मी झोपीत आहे हे बी त्याला कळाना. मी झोपलेलो आहे, झोपीत मला हे स्वप्न पडलं हे बी त्या, जसं स्वप्नातला माणूस स्वप्नाला खरं समजितो तसं आपण ह्या स्वप्नात असून स्वप्न वाटणं खरं वाटायलं. हे स्वप्न असून स्वप्न वाटणं आणि काय वाटायलं खरं वाटायलं. स्वप्नातल्या माणसाला स्वप्न वाटत नसतं, ती जागृतीच वाटत असते. मी जागा आहे असं वाटतं, जे दिसायला ते खरं वाटतं, तिथलं ते चालणारा खरं वाटतं, तिथं मी बोलायलो हे बी खरं वाटतं, तिथं जेणं घेणं केलं ते बी खरं वाटतं, तिथले माणसं खरे वाटते, तिथं पाळडा ते खरं वाटतं, तिथं जन सापडं ते बी खरं वाटतं, कोणी मारलं दुःख झालं ते खरं वाटतं. आणि असं काहीच नसतं, तिथं काही सापडं बी नाही, कोणी बदबद मारलं बी नाही.
पडला बी नाही किंवा धन सापडलं बी नाही, ते सगळंच ए टू झेड खोटं असतं. तिथला देह खोटा असतो, तिथलं इंद्रिय खोटे असते, तिथले प्राण खोटे असते, तिथलं मन बी खोटं असतं. काहून की ते प्रातिभाषिक आहे. स्वप्न इथलं स्वप्नात काहीच नाही, स्वप्नातलं इथं काही नाही. तिथला देह तिथंच, इथला देह तिथं नाही, तिथले प्राण तिथंच, तिथले प्राण इथं नाही, इथले प्राण तिथं नाही, तिथलं मन तिथंच, इथलं मन इथंच, तिथलं जग तिथंच, इथलं जग इथलं जग तिथं नाही, तिथलं जग हां. म्हणून स्वर्गातलं इथं आणता येत नाही आणि इथलं स्वर्गात नेता येत नाही. स्वर्गातला देह स्वर्गातच राहतो, विरघळतो जागीच पुण्य संपलं की. म्हणून इंद्राचा देह इथं आणता येत नाही, इथला देह स्वर्गात नेता येत नाही. इथला पैसा अमेरिकेत चालत नाही, अमेरिकेचा पैसा इथं चालत नाही. पहा ना तुम्ही, इथला अमेरिकेतला डॉलर इथं चालतो का? आणि इथला गांधीचा असणारा पैसा तिथं चालतो का? गांधीच्या फोटोचा ते कुठं चालतो? इथली इथंच, तिथली तिथं. तसं जागृतीतलं स्वप्नात काही नाही, स्वप्नातलं जागृतीत काही नाही. अरे ते स्वप्न खोटे असं इथं कळतं. तुम्हाला काही निश्चय करायची गरज नाही, सहजच निश्चय होतो तुमचा की स्वप्न कसं आहे. आणि मग आता हे तरी तुम्हाला जे जे दिसायलंय बरं, आता तुम्ही स्वप्न तिथं कसं बघा, तिथला असणारा रूप कशाने पाहिलं? तिथलं रूप, स्वप्नातलं रूप कशाने पाहिलं? हां, डोळ्यांनीच पाहिलं. कोण्या डोळ्यांनी? ह्या डोळ्यांनी का? हे तर डोळे झाकलेले होते समजे. मग तिथलं रूप डोळ्यांनीच पाहिलं. तिथलं रूप डोळ्यांनी पाहिलं, कळालं कुठं? तिथल्याच मनात. तिथलं रूप डोळ्यांनी पाहिलं आणि कळालं कुठं? मनातच कळालं. आणि कळालं कोणाला? मीला. हे कळालं ते तिथलं रूप डोळ्यांनी जे पाहिलं कळालं, मनात ते कोणाला कळालं? मीला कळालं. आणि तोच मी म्हणायला आता इथं. तिथलं ते रूप खरं नव्हतं, तिथला डोळा खरा नव्हता, आणि ज्या मनात कळालं ते बी खरं नव्हतं, पण मी मात्र खरं आहे. त्या सगळ्याला पाहणाराला, त्या दृश्याला पाहणाराला दृष्टीनं पाहणाराला, आणि जो द्रष्टा होतो ते बी सगळं खोटं होतं, मी मात्र खरं आहे. मी स्वप्न सांगायलो, ते पाहिलं आणि ते खोटं आहे, आणि मी मात्र त्या पाहणाराला कसा आहे आता? खरा आहे. असं जागृती देऊन सांगत होतो. कारण की ते जे जे दिसलं स्वप्नातलं ते सगळं खोटं आहे. झोपीमुळं मला वाटू लागलं, झोपीतून जागा झालो आणि आता कळायला की ते स्वप्नीचे चेईले जाईल. स्वप्नीचं जाग झालो. जसं मृगजळ पाहत असताना ते खरं नाही, किंवा बेगडाची बाहुली आभ्राची सावली खरीही नाही, असं व्यवहारात कळालं मला. हे कुठं कळालं? मृगजळ खोटं आहे असं कुठं कळालं? ह्या इंद्रियाने कळालं. ह्या तुमच्या हे मृगजळ दिसतं पण काय नाही, खरं नाही, असं ह्या व्यवहारात कळालं. बेगडाची बाहुली ह्या व्यवहारात कळाली, ती काय नाही. हां, ढगाची सावली खरी नाही, आत्ता कळालं. स्वप्न तिथलं स्वप्न खोटं आहे इथं कळालं, पण इथं कळालं की मृगजळ खरं नाही. इथं कळालं ढगाची सावली खरी नाही, इथं कळालं की बेगडाची बाहुली खरी. अरे तशा ह्या सगळ्या बाहुल्या बेगडाच्या ह्याच्यात. हे सगळं जे दिसायला बघा, तुम्ही इथंच इंद्रियाने कळून खोटं समजिलं. मृगजळ दिसलं नाही का डोळ्याने तुमच्या, मग खरं समजिलं का तुम्ही? हां, बेगडाची बाहुली दिसली नाही का इंद्रियाने, मग खरी समजिली का? ढगाची सावली तर रमले का तुम्ही? हां, रमले का तिथं? काऊन की काय नाही ती. आणि मग आता तुम्ही तुमच्या इंद्रियाने नाही पाहिलं का? इथं नाही पाहिलं का? आणि तरी पण तुम्हाला म्हणावं लागलं का ते खोटं आहे असं समजा म्हणून? नाही. अरे म्हणून हे बी जसं ते इंद्रियाने कळून खोटं आहे तसं हे बी इंद्रियाने कळून खोटं आहे. हे बी जे जे काय दिसायले तर भूत जात सृष्टी ही सगळीच खोटी आहे, स्वप्न आहे. हे स्वप्न आहे असं केव्हा कळत असतं? तुम्ही आत्मस्वरूपाच्या जागृतीवर आले तर. कोण्या जागृतीवरून पाहावं लागेल?
स्वस्वरूप पाहून जर तुम्ही पाहिलं, अधिष्ठानावर येऊन जर पाहिलं, तर हे सगळं आध्यस्त आहे असं कळत असतं. जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आध्यस्त वाटतच नसतं. हे सगळं आध्यस्त आहे असं कुठं कळलं तुम्हाला? अधिष्ठानावर पाहिल्यावर, अधिष्ठान जर ध्यानात घेतलं तर हे सगळं स्वप्न आहे असं कळत असतं. हे सगळं स्वप्न आहे म्हणल्यानंतर अर्जुना, जैसे स्वप्नीची देखीचे, जसं महाराज जैसे स्वप्ना माझी देखीचे, ते स्वप्नची साथ आपजे. स्वप्न खरं वाटत असतं, पण मग चेवून या पाहिजे तो काय नाही. जाग झाल्यानंतर काय नाही, काहीच नाही. मग जाग झाल्यानंतर त्या स्वप्नाचं त्याला आता प्रत्यक्ष राहिलं नाही, पण आठवण आहे काही काळ का होईना. प्रत्यक्ष नाही, जाग झालं की स्वप्नाचं प्रत्यक्ष एवढंच असतं, पण काही स्मृती राहतात त्यात थोडं अल्पकाळ, आणि त्या भर दुपारच्या पहाऱ्यात त्या स्मृती बी उडून जातात. खोटी गोष्ट ठरली की मन तिथं चिटकत नसतं. जी गोष्ट विचाराने काय ठरली, मन ते त्याला पकडीत नसतं. स्मृती पण राहत नाही, त्या पाहिलेल्या वस्तूची स्मृती पण अंतकरणात ठेवत नाही अंतकरण, काऊन की ते त्यांनी तिथं डिलीट केलं खोटं आहे म्हणून. स्वप्न पाहिल्याबरोबर ते थोडंफार प्रत्यक्ष असतं, पण नंतर त्याचं प्रत्यक्ष बी उडून जातं. जागं झालं की प्रत्यक्ष संपतं, पण स्मृती काही काळ असते. आणि म्हणून ते सांगत असतं, असं असं मला काय पडलं, स्वप्न पडलं. आणि म्हणून तुमच्या स्वप्नावर ठरल्या जात असतं तुम्ही कसे आहेत. स्वप्न हे तुम्ही जागृतीत कसे आहेत हे स्वप्न तुम्हाला दाखवत असतं, तुम्ही असे आहेत म्हणून. नाही कळायला का नाही हा विषय? तुम्ही जागृतीत काय करायले आणि काय केलं की तुमचं पुढं चित्र दाखवतं स्वप्न. तुम्ही जर परमार्थच करीत असताल खरा, तर मग स्वप्नात बी काय करणार तुम्ही? परमार्थच करणार. जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी. आणि मग लक्षात घ्या, मग तुम्हाला जर स्वप्नात मध्ये परमार्थाचे स्वप्न पडू लागले तर जागृतीत किती आनंद होईल, कसा काळ जाईल जागृतीचा. स्वप्नात बी तुम्ही प्रवचन ऐकायले, स्वप्नात बी नामस्मरण करायले, स्वप्नात तीर्थयात्रेला चालले, स्वप्नात पंढरपूरला गेले, स्वप्नात पांडुरंगाचं दर्शन घेतलं, स्वप्नात कीर्तन ऐकलं, स्वप्नात असणारं तुम्ही संतांची संगत केली, जाग झाले, बरं वाटेल का काही वेळ? हां, आणि स्वप्नात तुम्ही लागले भांडायला, स्वप्नात लागली एकूण एकाला मारायला, स्वप्नात तुम्ही दांगडू करायले, स्वप्नात तुम्ही पडले गटाऱ्यात, बतबत भरले, मारलं तुम्हाला स्वप्नात, मग जाग झाल्यावर बरं वाटेल का तुम्हाला? मग काही काही माणसं हरण काळजी म्हणते तुम्हाला लय विचित्र स्वप्न पडायले, काय करू मारा सांगा बरं. लय आता स्वप्न असं काय सांगा, इतकं स्वप्न पडलं सरी घाण झाली आथुरणात नाही भयानक. काय झाली? आणि मग ते घाण झाली म्हणल्यावर स्वप्नात भयानक असं ना ते. इतका मारलं त्याला कशात पण स्वप्नात, चट्टा थरून भरिलं त्यांनी. आणि मग ते जागा झाल्या बरं वाटेल का नाही त्याला? हे मग असं स्वप्न पडायला लागल्यावर जाग झाल्यावर ते रडतच बसल ना, हां दुःखी होईल ना. आणि मग ते भेट त्या स्वप्नाला की महाराज काहीतरी उपाय करा बाबा, काय पडायला हे स्वप्न पडायला. मग काही काही भोंदू महाराज असतील, मग त्याला पेटी बांध म्हणते, एखादा दोरी भारून देते, गंगाकड पाय करून झोपू नको, खांडाखाली झोपू नको, गुशाला कडची घेऊन झोप. आता हे कोणते जरी मार्ग केले तर स्वप्न झोपीमुळं पडतं. आणि मग ते खऱ्या महाराजाकडे गेल्यानंतर म्हणजे महाराज खूप उपाय केले, मी खांडाखाली झोपत नाही, आणि पुन्हा गंगाकड पाय करूनच झोपत नाही, पुन्हा उशाला असणारं लोखंड घेऊन भलं 2-4 किलोचं लोखंड घेऊन झोपतो, तरी मला काय पडायले. महाराजांनी पेटी दिली बांधली तरी स्वप्न पडायले. मग उपाय सांगा. महाराज म्हणले तुला उपाय पक्का सांगतो, आपल्याकडे मंत्र आहेत. अरे तुला स्वप्नाचं भीव वाटतं ना, स्वप्न कशामुळे पडत आहेत, झोप तू झोपूच नको ना. तुला जर स्वप्न पडलं फिरून
तर तू माझ्याकडे मग मी तू म्हणशील ती साजा बघायला तयार आहे. त्याला मंत्र द्याला तू काय करू नको झोपूच नको. नाही झोपल्यावर स्वप्न कुठून पडल बरं खरं नाही काय हां किती खरं आहे बरं आहे. आणि तुम्हाला स्वप्नाचं भेव वाटत नाही मग तुम्ही काय करू नका. ते म्हणे खरंच ना जे झोपलंच नाही ना महाराजावर विश्वास ठेवला आणि ते काय नाही झालं. स्वप्न महाराज दुसऱ्या दिवशी म्हणे महाराज झोपलंच नाही पडलं. तुम्ही जे मंत्र द्याला मी तो पाळला मला काय नाही पडलं स्वप्नच नाही पडत म्हणून वाघ म्हणून हा बस काय सांगू आता संतांचे उपकार. मला निरंतर जागं केलं त्याने स्वप्नातून उठिलं स्वप्नात ठेवलं नाही मला. काय सांगू आता तुमचे उपकार सांगू लागला ते महाराजाला. काय सांगू महाराज तुमचे उपकार म्हणजे काय झालं रे माझं निरंतर जागं केलं तुम्ही मला माझ्या जागृतीवर आणलं. आता स्वप्नच उडालं माझं. आता तुम्हाला काय देऊ. आता एवढं काम तुम्ही केलं माझं हां आता काय देऊ म्हणले काही देऊ नको जीव दे तू हा मला काही देऊ नको. काय देऊ तू बरं इथं द्यायला तो आहेच काय इथं बाई काय आहे आपल्याकडं. दे द्यावा तर दे पण ते महाभूताचं आहे. काय देतात पैसे द्यावा तर ते खोटे येतं. देता काय तुमचं काय येतं तुमचा फक्त जीव दशा आहे ती टाकून द्या. काय द्यावे त्याशी व्हावी तर आई ठेवी तो हा पायी. हां मग काय द्या तुम्ही तो हा द्याचाच असला तर काय दी जीव दी अशी फाशी घेऊन नाही बरं. हा जीवपणा टाकून दे कारण की जीवपणा दुःखाला कारण आहे. जीव दशा दुःखाला कारण आहे. ती जीव दशा टाकून दे तू आणि ती तू धरलेली आहे कल्पना केलेली ती जीव दशा टाक बस तू ब्रह्मच आहेस. तू स्वतः सच्चिदानंद ब्रह्मच आहे म्हणून इथं जसं मग चेवण्या पाहिजे तो काही नाही जाग झालंय. जसं त्या माणसाला सांगितलं तू झोपूच नको तुला स्वप्न पडणार नाही तसं तुम्ही स्वस्वरूपाच्या जाग व्हा तुम्हाला स्वप्नच नाही हे जगच नाही. मग ज्याला तुम्ही जग म्हणाले ते शून्य होऊन जातं जर तुम्ही स्वरूपावर काय झाले जागे. काहून की स्वरूपावर झोपलेलो आहेत आपण. कुठं झोपलेलो आहेत हा स्वरूपावर झोप अज्ञानाची. आणि आदिकालापासून जो देह मिळेल त्या देहाला मी म्हणलो आपण जो जो तुम्हाला देह मिळाला त्या देहाचा तुम्ही तादात्म्य धरला अहंकार धरलाय ममत्व धरलं आणि त्या देहासंग व्यवहार केला. आणि काय व्यवहार केला फक्त जग खरं आहे विषय सुख आहे अशी भ्रांती धरूनच आपण असणार आपलं दिनचर्या मागाल्या देहात तेच केलं. ह्या देहात तेच चालू आहे पुढच्या देहात बी जर नाही कळालं नाही उजडलं नाही जागे झाले पुन्हा या स्वप्नातच रमताल तुम्ही. ह्या स्वप्नात रमताल. मागं तरी स्वप्नातच रंगले इथं तरी ह्या स्वप्नातच अंजन मंजन रंगणं चालू आहे आणि पुढे बी त्या स्वप्नातून जरा उठा. अरे हे सगळं काय आहे स्वप्न आहे. ज्याला तुम्ही जागृती म्हणाले ती जागृती नाही. बघा ज्याला तुम्ही जागृती म्हणाले ते एक दीर्घ स्वप्न आहे. अज्ञानाच्या झोपीत पडलेलं स्वप्न आहे. अविद्येच्या निद्रात पडलेलं. आणि अविद्या म्हणजे ज्ञान नसणं मीचं. विद्या म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान आहे. अधिष्ठानाचे म्हणून विद्या म्हणजे ज्ञान म्हणजे नाही म्हणजे नाही विद्या म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञान नाही. चहा नका आणू आता थोडं थांबून हे संपल्यानंतर. विद्या म्हणजे ज्ञान. मी तर मला ज्ञान नाही मी कोण आहे हे मला कळना आहे. मी हा कोण करावा विचार नेमका मी कोण आहे इथं. आता शरीर मी म्हणाव तर ते बदलत. इथलं स्वप्नात नाही स्वप्नातलं इथं नाही स्वप्नातलं जागृतीतलं सुसुप्तीत नाही. आणि हे अगोदर नव्हतं पुढं राहणार नाही म्हणून हे देह मी कसा म्हणून मी आता जो बदलतो जो नष्ट होतो क्षणाक्षणाचा ज्याचा नाश आहे आणि असा असणारा देह मी माझा देह मी कसा म्हणू. माझा म्हणील पण मी नाही. माझं म्हणणारं मी नसतं आणि मी म्हणणारा माझा नसतो. हे किती सरळ आहे. जे जे माझं आहे ते मी नाही आणि जे मी आहे ते माझं नाही. मी वेगळा माझं
वेगळं. देह माझा का मी, इंद्रिय माझे का मी, प्राण माझे का मी, मन माझं का मी, म्हणजे ह्या माझे म्हणण्याहून मी कसा ठरला. आणि मग मी नेमका कोण आहे. मग देहाला जाणणारा, इंद्रियाला जाणणारा, प्राणाला जाणणारा, मनाला जाणणारा, त्या देहाहून, प्राणाहून, मनाहून, ह्या सगळ्याहून कसा येतो. त्याला तुम्ही साक्षी म्हणा, द्रष्टा म्हणा, आत्मा म्हणा. ते तुमचं काय, देह जाणण्यात आलेला आहे, कळण्यात आला देह, इंद्रिय कळण्यात आले, प्राण कळण्यात आले, मन कळण्यात आलं. म्हणून एक क्षेत्र आहे, त्याला क्षेत्राशुपमा दिली 13 अध्यायामध्ये भगवंताने. आणि तू जो आहे तो क्षेत्रज्ञ आहेस, जाणणारा. क्षेत्रज्ञाते, जाणणे जे निवृत्ते. स्पष्ट कळालं एक शरीर आहे, हे क्षेत्र आहे आणि मी क्षेत्रज्ञ आहे, असं ज्याला कळालं त्याला ज्ञान म्हणावं. ज्ञान त्या ते मानू आम्ही, त्याला ज्ञान म्हणू आम्ही. उगं कशाला बी ज्ञान म्हणायला तयार नाही ज्ञानेश्वर महाराज किंवा भगवंत अर्जुनाला म्हणतात की त्याला आम्ही ज्ञान म्हणू अर्जुना, ज्याला क्षेत्र कळालं, ज्याला कळालं तो क्षेत्रज्ञ तो येथे मीच जाण निवृत्ते. सर्व क्षेत्रात ते संगोपनी असे. याचं संगोपन, याला हे करायला का तुम्ही करायले, ह्या शरीराचं संगोपन, याचा सांभाळ तुम्ही करायले का हे करायला. बघा, आंघोळ याच्या करताय का तुमच्या करताय. आंघोळ शरीरा करता का तुमच्या करता. शरीर मळत का तुम्ही मळता. आणि शरीराला आंघोळ घातल्यावर शरीराला बरं वाटतं का तुम्हाला. या बघा, हे कसं उरफाटा खेळ आहे. शरीराला आंघोळ घातल्यानंतर त्याला बरं वाटतं का तुम्हाला. याचं संगोपन कोण करायले. याला लागलेली भूक त्याला कळती का तुम्हाला. मग शरीराची भूक शरीराची मिटली का तुमची नाही. शरीराला लागणारी भूक त्याची मिटली का तुमची. पण त्याला मिटली काय लागली काय त्याला काहीच कळत नाही. ते कळालं तुम्हाला. त्याला लागलेली भूक बी त्यालाच तुम्हाला कळाली, त्याची गेलेली भूक बी तुम्हालाच कळाली. त्याला लागलेली तहान बी त्याला कळत नाही, तुम्हालाच कळाली. त्याची तहान गेलेली बी तुम्हालाच कळाली. सर्व शरीरात संगोपनी, सगळ्या शरीराचं संगोपन तुम्ही करता. त्याचं रक्षण, जसा शेतकरी आपल्या शेतीचं रक्षण करीत असतो तसं हे बी शेतीच आहे, याचं बी रक्षण कोण करायला. सर्व क्षेत्रात ते संगोपनी. क्षेत्रज्ञ येते मीच जाणं निवृत्ते. सर्व क्षेत्रात ते संगोपनी. म्हणून हे शरीर आहे. म्हणून शेतकरी आणि शेत वेगळं असतं. शेत बाहेर असतं किंवा सांभाळल्या जात असतं, सांभाळणारा चेतन असतो. शरीर ते असणारं शेत जड असतं. शेतात काय पेरायचं त्याला कळत नाही, उगवतं त्याच्यात कळत नाही त्याला. आणि जो पेरीत असतो तो चेतन असतो, त्याला माहीत असतं ह्या शेतात काय मिळतं पेरावं, ह्या शेतात काय पेरावं, त्या शेतात काय पेरावं. हे कोणाला कळतं. कुत्र्याच्या शेतात काय पेरावं, डुकराच्या शेतात काय पेरावं, माणसाच्या शेतात काय पेरावं, हे कोण नाही कळतं का नाही. त्याची जमीनच आहे नाही. डुकराची काय आहे ती, तिथं काय पेरावं ते कळतं त्याला. कोणाला त्या चैतन्याला कळतं की डुकराच्या शेतात गटार पेरीत असते, डुकराच्या शरीरात तिकडं हागंदारीला फेरत असते. ते कोणाला कळतं. त्या क्षेत्रज्ञाला. काऊन की त्याचं शेत कसं येते, ते पिकविण्याचं शेत आहे. त्या बघा तिचं काय पिकतं, डुकराच्या शरीरात काय पिकतं, तेच पिकणार ना. इंद्राच्या शरीरात काय पिकतं, अमृत पिकतं. तिथं ते अमृत पितो. तुमच्या शरीरात काय पिकतं, हे शरीराला कळतं का तुम्हाला. अरे तुमच्या शरीरात पाप पिकतं, तुमच्या शरीरात पुण्य पिकतं, तुमच्या शरीरात वैकुंठ पिकतं, तुमच्या शरीरात असणारं मोक्ष पिकतो.
काय काय पिकतं तुमच्या शरीरात? हां, डुकराच्या शरीरात मोक्ष पिकणार नाही, डुकराच्या शरीरात स्वर्ग पिकणार नाही, डुकराच्या शरीरात वैकुंठ पिकणार नाही, आणि डुकराच्या शरीरात काय पिकतं? नरक पिकतं. काही काही जमीन अशी असते निश्चित कुसळ उगवते, त्याच्यात दुसरं काहीच येत नाही. तसं डुकराच्या शरीरात निस्ता नरक पिकतो, पुन्हा काहीच पिकत नाही. तिथं पुण्य पिकत नाही, तिथं स्वर्ग पिकत नाही, तिथं वैकुंठ पिकत नाही, तिथं मोक्ष नाही. इथं काय काय पिकत? इथं सगळंच पिकत. फक्त तुमच्यावर हे काय पेरायचं, तुमच्या जमिनीत स्वातंत्र्य आहे तुम्हाला. इथं काय पेरायचं तुम्हाला? इथं नरक पेरायचं का तुम्हाला इथं पुण्य पेरायचं, का तुम्हाला इथं उपासना पेरायची, का तुम्हाला इथं मोक्ष पेरायचा? काय पेरायचं तुम्हाला? हे आता तुम्ही चाड्यावर मूठ धरलेली, पेरणी चालू आहे, मग तुम्ही जे पेरताल ते इथं काय होणार? ह्या क्षेत्रात हां, पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. तुम्ही जे पेरताल इथं ते इथं उगवत असतं, असं क्षेत्र आहे. तुम्ही जर पाप पेरलं तर नरक उगल, तुम्ही पुण्य पेरलं तर स्वर्ग उगल, तुम्ही उपासना पेरली तर वैकुंठ उगल, आणि तुम्ही मोक्ष पेरला तर मग आता तुम्ही पेरण्यात कसे येतं? स्वातंत्र्य. काय पेरायचं ते तुमच्या मनात आहे. म्हणून हे क्षेत्र याचं संगोपन करणारे तुम्ही क्षेत्रज्ञ आहात. म्हणून इथं महाराज म्हणतात, जसा स्वप्नामध्ये गेलेला माणूस स्वप्नाला खरं समजित असतो, आणि स्वप्नातून जागा झाला की हे सगळं स्वप्न आहे असं त्याला कळत असतं, खोटं आहे. तसं इथं तैशी हे जाण माया, तू भ्रमतो आसी वाया, शस्त्रे हानितली छाया जैसी अंगी न रूपे, तशी अरे ही सगळी माया आहे. हे सगळं स्वप्न आहे ना, हे मायेच्या निद्रेमुळे. माया ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? जी नाही ती माया. वास्तव ती नाही, पण नसून बेजार करायली तीच कोण आहे? माया घेणे. खरंच काऊन की तू असणारी वास्तव तुझं स्वरूप आहे, त्याला तू चक्क विसरला. जे नाही त्या अंगावर घेतलंस तिथं माया आहे. तिथं काय माया नाही, ते कैसे झाले रे खेळ्या, नाही ते दिसू लागले, ही माया आहे. म्हणून अशी जी माया आहे अर्जुना, ती माया कार्य जगत आहे. ह्या जगाला कारणच, उपादान कारण कोण आहे? ती माया आहे. हे सगळी माया काय काय? ईश्वर माया कार्य, जीव माया कार्य, हे त्रिगुणात्मक सृष्टी माया कार्य, हे सगळी माया आहे. म्हणून सांभाळी सांभाळी आपण ही माया. तुकाराम महाराज म्हणजे देवा तू ही ती माया काय कर, सांभाळ. आम्हासी का केले भयभीत, आम्हाला ना निकामच भयभीत केलं त्या मायेनं. ती तू ही लांडी कुत्री सांभाळ, बेजार करते आम्हाला, म्हणून तू ही तुपली ती माया काय कर, सांभाळती. कारण की परमात्म्याशिवाय ती माया निवृत्तच होत नाही, कशाने जात नाही ती. त्याची दर्शन झाल्याशिवाय. त्याच बघा, जसं एखाद्या माणसाला रामराव आहे वावरात जातो, पण लांडी कुत्री ही त्याची इतकी खराब आहे ती की डसती जेवण. बऱ्याच जणाला डसली ती रामरावकडे जाताना. अशी ती कशी आहे? ती कुत्री आहे. लई जणाला चावली, दाढीवाल्याला चावली, बिगर दाढ्यावाल्याला, भगव्याला चावली, नागव्याला चावली, ग्रस्ताला चाली, वानप्रस्थाला चाली, सगळ्या संन्याशालाच कोणाला सोडलं नाही त्या लाड्या कुत्रीनं. इतकी ती कशी आहे? खराब आहे. आणि मग ह्यो गेला रामरावच्या भेटीला, आणि ती तिकडूनच भुकू लागली. आणि याला माहीत होतं रामरावाला जर बलिलं तर ही काहीच करीत नाही, म्हणून त्याने ओ रामराव, रामभाऊ म्हणले, काय आहे? ती तुमची कुत्री आवरा. तुमची काय आवरा? कुत्री आवरा. मग रामरावाने तिला जवळ घेतलं आणि मग म्हणले या आता. आणि रामरावाजवळ बसल्यानंतर भुकायचं तर सोडून दिलं कुत्रीनं, त्याचे पाय चाटू लागली. ती त्याची काय चाटू लागली? गोंडा घळू लागली, लांडी शेपूट हलवू लागली, त्याचे पाय चाटू लागली. म्हणे हे अवघडच काम आहे. म्हणे बघा तुम्ही आमच्याजवळ आले की कुत्री काहीच करीत नाही, ती उरफाट काय गोंडा घोळी ती.
पायासाठी ती ती काहीच करीत नाही. जवरक रामरावाकडे तुम्ही जात नाही त्यावरक तुम्हाला ती बेजार केल्याशिवाय राहणारच नाही. तशी मायारूपी कुत्री परमात्म्याकडे गेलं ती राहतच नाही. तुमची दासी होती ती. म्हणून इथं जी माया आहे महाराज म्हणतात तशी हे जाण माया तशी ही माया नसलेलं तुम्हाला भुलून टाकलं तिनं. एक गारुडी जर खापराच्या पैसे करतो, एक गारुडी जर त्या वाढीचा सर्प तुम्हाला दाखवतो आणि ते ब्रह्म आश्रित माया नसलेलं जग तुमच्या पुढं मांडलं, खरं काऊन नाही वाटायचं तुम्हाला? कशात भुललेले तुम्ही? तेव्हा नजरबंदी करून जर सगळ्या प्रेक्षकाला वाढीवर काय दाखवतो? तो माणूस आहे माया कार्य माणूस. माया कार्य माणूस जर ते कार्य करू शकतो तर त्याची असणारी ती माया असणारी उपादान कारण ती काऊन या जगात तुम्हाला भुलवायची? कोणी भुललं? ती माया. आणि ती माया कशानेच निवृत्त होत नाही ब्रह्मज्ञानाशिवाय. ज्याला ब्रह्मज्ञान होत असतं त्याला माया राहत नसते, तो मायेत अडकत नसतो. त्यांनी मायेच्या पलीकडे जे असणारं अधिष्ठान त्याचं त्याला अप्रोक्ष ज्ञान झालं. हरी आला हाता मग कैची तुका म्हणे हरी काही उरवणे दिवळी झाला म्हणून झाला सफळ. म्हणून त्याची सरली येर झाला सफळ व्यापार. काऊन त्या त्यांनी हरी कळून घेतला. काय कळून घेतला? हरी कसा कळाला? हरी कळाला त्याला आत्मत्वानी. बघा डायरेक्ट सूर्य नाही धरता येणार तुम्हाला. डायरेक्ट सूर्य धरता येईल का? नाही. मग तुम्ही पाटी तयार केली. काय केली? आणि त्या पाटीवर सूर्याचे किरण धरले. सूर्याचे किरण धरले म्हणजे काय धरला? सूर्य आला हाता स्वयंपाक करायला. कोण? तुम्हाला गरम पाणी करून द्याला आंघोळीला. कोण? सूर्य. संध्याकाळी तुमचा अंधार घातला, घरातला प्रकाश दिला. सूर्य आला, उजेड पाडला घरात. सूर्य आला हाता पाणी गरम करून द्यायला. सूर्य आला हाता स्वयंपाक करून द्यायला. घेतला का नाही सूर्य हातात तुम्ही? मग सूर्य बंधा जरी नाही घेता आला तर किरण हातात आला म्हणजे जसं किरण आणि सूर्य सूर्याचंच काय ते किरण आणि सूर्य दोन असतात का? सर्व घटी राम देहादेक सूर्यप्रकाशक. सहस्र हजार जरी त्याचे किरण असले तर हजार सूर्य का एकच सूर्य. तसे हजार जरी घट असले आणि त्याच्यात असणारं जे पडलेलं किरण आहे चैतन्याचं ते एकच आहे. उपाध्या वेगळे वेगळे असतात पण ते किरण कोणाचं आहे? इथं पडलेलं किरण कोणाचं आहे? ब्रह्म्याचंच आहे. तिथं पडलेलं किरण कोणाचं आहे? ब्रह्म्याचंच आहे. म्हणजे हे सगळे जरी किरण असले तर एका चैतन्याचे का ब्रह्म्याचे येतात. सर्वा घटी राम देही एक येतो. हे देह अनेक, देही अनेक पण आत्मा असं आत्मदर्शन ज्याला झालं, असं आत्मा ज्याला कळाला. आणि आत्मा कळण्याकरता तुम्हाला काही अवघड नाही होय. हरी कळण्याकरता अवघड आहे तुम्हाला, पण आत्मा कारण की आत्मा हे तुमचंच काय? शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी हे अनात्मा आहे. हे आत्मा नाही. याला तुम्ही मी म्हणता का माझं म्हणता? बघा डबल कनेक्शन येतं. तुम्ही कधी माझं बिन कधी हरबाळ्याला माणूस काही बोलत असतो. हे हरबाळ्याला माणूस काय बोलत? काही बोलत होते. ते हरबाळ्याला आहे ना. संध्याकाळी झोपी गेला माणूस त्याचाच असणारा भाऊ उभा राहिला उश्याला आणि यांनी डोळे उघड चू 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 हरबळ ना ते. कोण आहे देव? त्याचाच भाऊ फक्त त्याला उठवायला आला होता. उठ आता आपल्याला जायचं कुठंतरी. आणि यांनी डोळे उघडे. चोर पण म्हणी ना ते काय म्हणाले? म्हणतो झालं काय रे तुला? जसं ते मारवाडी मरू लागलं. आता मरणारच होतं ते पण वघरू असं बांधलेलं होतं आणि ते फडा खाऊ लागलं. कोण? वघरू.
मग हे मग के 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 करायला के के इतकंच येऊ लागलं त्याला वाच्या बोले बोबड. पोरा जरा सात्विक होते पारमार्थिक होते. त्या पोराला वाटलं मरता मरता का होईना आपलं म्हाताऱ्याला भजन करावं वाटायला. केशव माधव मुकुंद दामोदर असं म्हणा वाटायला. डॉक्टरांना गडबडीनं सलाईन दिली. सलाईन गेलं झालं जरा टाईट. म्हणजे म्हणा आता केशव माधव कशाचा केन कशाचा माध्यान धरला ते दिसणं का तुम्हाला काय द्यावं माया देखत जर असा संसाराचा नाश होत असेल तर मी गेल्यावर कसं होईल तुमचं. म्हणजे काय झालं ते किरसुनी खालं ना ते वाघारू डरू पा ते म्हातार आरबाळ्याले. तसं आपण बी काय झालेले आरबाळ्याले माणसं आहे. तर काहीची काही कधी म्हणतो द्याल माझा आहे कधी म्हणतो दे मी हां कधी म्हणतो आपण दे माझा आहे आणि कधी म्हणतो मी. म्हणून मी आणि माझे परती टाकी ओझे मी माझेपणे नागविले घर. अरे घर नागवं केलं आपलं. म्हणून अहम मम हा अध्यास आहे तो टाकून द्या. कारण की हे सगळं स्वप्न आहे मायेमुळं. आणि ती माया ब्रह्मज्ञानाशिवाय निवृत्त होत नाही. आणि ब्रह्म म्हणजे हरी आणि हरी म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजे मी. यालाच म्हणते ब्रह्मज्ञान. मीच मला दर्शन आत्मज्ञान होणं आत्मा मी आहे असं लक्षात घेणं हे सगळं अनात्मा आहे. जे जे असणारं कळण्यात येतं ते अनात्मा आहे. आणि ज्याला हे सगळं कळतं तो आत्मा आहे. किती सोपं आहे बरं. हे किती सोपं. याला काय लागतं बरं हां. याला का दाढी काढायची का दाढी वाढवायची की याला केस टिप्पी करायची का केस वाढवायची. भगवेंनी असायचे ढवळे टाकून असं काही असं केलं आणि आत्मा नाही कळाला. काय करायचे ते सोंगे छंदे जोडे आयशे नोय उगं सोंग करून नाही चालत ते. अरे सहज आहे इथं हे सगळं मी जे बघा माझ्या जे कळण्यात येतं ते सगळं अनात्मा आहे. मग तो कोणी जरी असलं ते ते अनात्मा आहे. जे जे कळण्यात आलं ते मी नाही. काही कळू द्या ते काय नाही मी नाही. कपडे कळाले मी कपडे नाही. चपला कळाल्या मी चपला नाही. चष्मा कळाला मी चष्मा. कळण्यात आलं जे कळण्यात आलं ते तुम्ही आहेत का. कपडे कळाले नाही का मग तुम्ही आहेत का कपडे. तसं शरीर कळालं नाही का तुम्ही कपड्याच्या आतलं कशाच्या आतलं मग ते तुम्ही आहेत का. त्याच्या आत पुन्हा असणारं एक शरीर आहे. जशी ह्या याच्या आत बनेल असते ती बनेल तुम्ही का मग हां. ती ह्या कुडत्याच्या आत काय बनेल आहे ती तुम्ही का कुडतं नाही तुम्ही पर बनेल तर असतं ना तुम्ही नाही जाय बाबा कुडतं तुम्ही नाही पण बनेल तर तुम्ही येत ना. बनेल बी काय नाही तशी आत एक बनेल या तुल द्याच्या आत 5 प्राणेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय मन आणि बुद्धी. ते तुम्ही काय अजिबात नाही. ते तुमचं नाही तुम्ही नाही. ते केवळ अनुमान प्रमाणाने सिद्ध आहे. हे प्रत्यक्ष प्रमाणाने देह हा देह प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय. इंद्रियांनी कळायला म्हणून हा देह इंद्रिय वगळता हा देह नाही. इंद्रिय बाजूला केली की स्थूल देह उडाला. कोणचा देह स्थूल देह उडाला तर मरण उडालं जन्म उडालं. स्थूल देहच बाजूला केला तर काय उडालं ज्याचा तुम्हाला धाक आहे ना तेच उडालं. स्थूल मी नाही तर. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय स्थूल देह अनुमान प्रमाणाने सूक्ष्म देह. कोण्या प्रमाणाने दिसतं म्हणून डोळा ऐकू येतं म्हणून कान चलतो म्हणून पाय बोलतो म्हणून वाणी सुखदुःख कळतं म्हणून मन श्वास याले चाले त्याच्यात क्रिया व्हाल्यात म्हणून प्राण. कशाने प्रमाण अनुमान प्रमाणाने. कोणचा देह सूक्ष्म देह आणि अर्थ प्रमाणाने असणारा अज्ञान. प्रत्यक्ष प्रमाणाने अज्ञान कळत नाही आणि त्याचा अनुमान बी लावता येत नाही. फक्त कशाने कळत ते अर्थपत्ती. हां कोणी जेवल्याला पाहिला नाही पण सुखत अजिबात नाही याचाच अर्थ येऊ रातच्या जेवतो असं काय लावावं लागतो अर्थ लागतो तू की कोणी जेवल्याला पाहिला नाही पण इतकं तोंड काय होत नाही सुखत नाही. म्हणजे हो रातच्या पोट भर खातो चांगलं चांगलं खातो पोस्ट आहे
असा काय लावा लागतो? अर्थ लावा लागतो, अर्थ. तसं तुम्ही असणारं मी जन्मलो, मी मरणार आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, प्रपंच खरा आहे, देव माझ्याहून भिन्न आहे, मी करता भोगता आहे, येणारा जाणार आहे, असं जे तुमच्यावर तुम्ही समजिलं याचाच अर्थ माया आहे, अज्ञान आहे. कारण की असं जे बोलला तू ते अज्ञानातलं बोलणं आहे, हे बरळ नाही. कशात? अज्ञानात. कारण की हे कोणते धर्म तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. तुझ्या ठिकाणी न जन्म न मृत्यू, न येणं न जाणं, न सुख न दुःख, न पाप न पुण्य, न हे कोणतेच धर्म तुला चिटकत नाही. या सगळ्या धर्माहून तू कसा आहे? निधर्मी वेगळा आहे. पण तू हे असं म्हणायला त्या अर्थी मग ही माया, हे अज्ञान आहे. हे अज्ञानातलं बोलणं आहे. हे कशातलं बोलणं? अज्ञानातलं बोलणं आहे. जैशी हे जाणं माया, तू भ्रम तू अशी माया, उग भ्रम धरला मायेत. तू भ्रमाला कारण माया आहे आणि मायाला कारण तुला अज्ञान आहे. तुला ज्ञान झालं की माया निवृत्त झाली, माया गेली. बघा, दोरीच्या अज्ञानामुळे सर्पाची भ्रांती आहे. सर्प नसलेला जो प्रतीतीला आला त्याचा कारणच